गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभरात चर्चेत झालेला विषय म्हणजे अशोक खरात प्रकरण. अशोक खरात प्रकरणाच्या वेगवेगळ्या चर्चा आणि वेगवेगळी माहिती समोर येत गेली. त्यावेळी वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेले, त्याची चर्चाही झाली. मात्र आज आपण अशोक खरात प्रकरणाशी संबंधित लैंगिक शोषण व अघोरी कृत्य या संदर्भात चर्चा करणार नाही, तर अशोक खरात याच्यामुळे शासकीय यंत्रणाला चकवा देऊन चुकीची आर्थिक व्यवहारांना खतपाणी घालणाऱ्या वित्तीय संस्थांबद्दल चर्चा करणार आहोत. अशोक खरात प्रकरणामुळे अशा कृत्यांचा बुरखा जवळपास लवकरच बाहेर येईल अशी परिस्थिती आहे. आपण चर्चा करणार आहोत अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांबाबत. अशोक खरात याने जिल्ह्यातील एका नामांकित पतसंस्थेमध्ये बनावट खात्यांद्वारे कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल केली आहे असा आरोप आहे. त्या अनुषंगाने शिर्डी पोलीस चौकशी करत आहेत. ज्या व्यक्तींच्या नावाने खाते आहे त्या खातेदारांचे जबाब नोंदवले असता असे निष्पन्न झाले की खाते संबंधित खातेदाराच्या नावे असले तरी खाते ओपनिंग फॉर्मवर खातेदाराची स्वाक्षरी नाही. खात्याला वारस अशोक खरात आहे. ज्या खात्यावर सुमारे 100 कोटींच्या आसपास आर्थिक व्यवहार झालेले आहेत ते सर्व अशोक खरात यांनीच केलेले आहेत. हे सर्व व्यवहार आता संशयाच्या भोऱ्यात अडकले आहेत. एक अशोक खरात प्रकरण उघडकीस आले, परंतु त्या संस्थेत इतरही लोकांनी अशा पद्धतीने गैरफायदा घेऊन आर्थिक व्यवहार केल्याची शक्यता अधिक आहे. एखाद्या वित्तीय संस्थेची बदनामी झाल्यास त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर त्या संस्थेची बदनामी होऊन ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. या भीतीतून ठेवीदारांची रांग लागून आर्थिक संस्थेची आर्थिक चक्र खराब होऊ शकते. म्हणून पोलीस प्रशासनही अत्यंत जबाबदारीने काम करीत आहे. तसेच आम्हीही या ठिकाणी त्या संस्थेचे नाव घेणं टाळले आहे. परंतु या घटनेच्या निमित्तानं सहकारी संस्थांच्या आर्थिक चौकट व कायद्याची अंमलबजावणीबाबत चर्चा करणे आवश्यक वाटते. अनेक लोक कष्टाची पुंजी ही सहकारी संस्थांमध्ये गुंतवतात व त्यातून मोबदला घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह करतात. गुंतवणूकदार ज्या विश्वासानं गुंतवणूक करतात त्या विश्वासानं त्या गुंतवणुकीची रखवाली करण्यासाठी कायद्याची चौकट वापरली जाते का हेही तपासणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदार हे गुंतवणुकीसाठी पतसंस्थांना प्राधान्य का देतात हा पडणारा पहिला प्रश्न. त्याचे उत्तर अगदी साधे आहे. पतसंस्थांमध्ये केलेली गुंतवणुकीला राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकेच्या तुलनेत जास्त व्याजदर मिळतो. जास्त व्याज मिळते कारण त्यांच्याकडून कर्ज घेणाऱ्या कर्जाचा व्याजदरही जास्त असतो, म्हणून त्यांना ठेवीदारांना जास्त व्याजदर देणे परवडते. आणि दुसरे कारण म्हणजे तुम्ही केलेली गुंतवणूक ही आयकर विभागाला कळणार नाही. ही गुंतवणूक तुम्ही आयकर रिटर्न्स भरताना लपून ठेवू शकता असे आश्वासन काही पतसंस्था चालकाकडून दिले जाते. हे अगदी कायद्याच्या विरुद्ध आहे. आपण एखादी गाडी घेतली, दुकानातून महागडी वस्तू घेतली किंवा सोन्याच्या दुकानात जाऊन सोने जरी खरेदी केले तरी आपल्याकडे पॅन कार्ड मागितले जाते. आपल्या खरेदीचीही माहिती गव्हर्नमेंट अथॉरिटीला समजते आणि इकडे थेट तुम्ही करोडो रुपयांची गुंतवणुकी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटपासून गोपनीय राहील असे सांगितले जाते. हे कायद्याला अपेक्षित आहे का हा खरा प्रश्न. कारण तुमच्या प्रत्येक उत्पन्न व मालमत्तेची माहिती रेकॉर्ड करणे हे कायद्याला अभिप्रेत आहे. मग पतसंस्थांतील तुमची गुंतवणूक ही अभिप्रेत कशी नसेल? नोटाबंदीनंतर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो आलेला आहे त्यावरून प्रत्येक आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, संशयास्पद कॅश विड्रॉल, संशयास्पद ट्रान्झॅक्शन याची माहिती केंद्रीय अर्थ खात्याला अभिप्रेत आहे. तसेच आयकर कायदाही प्रत्येक व्यवहाराबाबत अलर्ट आहे. कोणत्याही वित्त संस्थेत झालेले आर्थिक व्यवहार हे स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे SFT रिपोर्टिंग इज मॅन्डेटरी फॉर societies and other specified entities under section 285BA of the Income Tax Act 1961. म्हणजेच आयकर कायद्याचे कलम 265BA नुसार प्रत्येक व्यवहाराची माहिती आयकर विभागाला कळवणे हे बंधनकारक आहे. काही पतसंस्था तुमचे व्यवहार त्या कायद्यानुसार कळवत नसतील तर तो कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे आज जरी ठेवीदाराच्या ठेवीची माहिती आयकर विभागापासून लपून असली तरी कधी आयकर विभाग, ED किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेने छापा टाकला आणि ती माहिती आयकर विभागाला समजली तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस धाडून तुमच्याकडून सदर व्यवहार तथा
ठेवीच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून वसूल करू शकते. त्यामुळे ज्या पतसंस्था खोटी माहिती देऊन तुमच्याकडून ठेवी स्वीकारत असेल किंवा आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडत असेल तर अशा ठिकाणी गुंतवणूक न केलेलीच बरी. जी पतसंस्था तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवहार पॅन कार्डवर रिफ्लेक्ट होतील असे सांगते अशा ठिकाणी तुम्ही बिनधास्तपणे गुंतवणूक करू शकता, कारण अशा संस्था या कायद्याच्या चौकटीत राहून तुमची फसवणूक करीत नाहीत. दुसरी बाब म्हणजे पतसंस्थांमध्ये आपण किती रुपयांचे आर्थिक व्यवहार केले तर ते आयकर तथा शासकीय यंत्रणेत समजणार नाही असा आपला समज आहे. मात्र ते कायद्यानं पूर्णपणे चुकीचे आहे. कुठल्याही खात्यावर झालेला मोठ्या रकमेचा व्यवहार STR तथा कुठल्याही खात्यावरून जास्त रक्कम रोखीनं विड्रॉल केल्यास तर CTR रिपोर्ट त्याची माहिती संबंधित वित्तीय संस्थेनं ही माहिती केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाच्या अंगीकृत असलेल्या FIU युनिट म्हणजेच फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट यांना कळवणे बंधनकारक आहे. जर अशोक खरात सारख्या व्यक्तीनं आपल्याकडे असलेल्या करोडो रुपयांच्या व्यवहाराची माहिती STR रिपोर्टद्वारे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट यांना कळवले असते तर कदाचित सदर वित्तीय संस्था कायद्याच्या चौकशीच्या सरेमिऱ्यापासून वाचली असती, कारण त्यातून त्यांचा हेतू चुकीचा दिसला नसता. मात्र ती माहिती दिली नसेल तर ती चूक सदर वित्तीय संस्थेच्या व्यवस्थापनाची निश्चित आहे. ज्यांच्या नावे खाती आहे त्यांच्या स्वाक्षरीविना जर त्यांचे खाते ओपन केले असेल आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी नसेल तर संबंधित खाते ओपन करणारे अधिकारी कर्मचारी हे कायद्याने गुन्हेगार ठरतात. हा प्रकार म्हणजे अप्रत्यक्षपणे चुकीच्या आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासारखा आहे. तुमच्या वित्तीय संस्थेत असलेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती ही आयकर विभाग, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट व इतर यंत्रणांपासून लपून ठेवणे म्हणजे तुमच्याकडे झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारात तुम्ही भागीदार असण्यासारखे आहे. समजा अशोक खरात प्रकरणाशी संबंधित वित्तीय संस्थेने तर बचाव केला की सदर आर्थिक व्यवहाराची माहिती फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटला देणं हे बंधनकारक आहे याची माहिती आम्हाला नव्हतीच, पण कायद्याचे अज्ञान हे कायद्याचा बचाव असू शकत नाही. हे विधी न्यायतत्वशास्त्राला अभिप्रेत नाही. तुम्ही वित्तीय संस्था चालवता म्हणजे वित्तीय संस्थांना लागू असलेले नियम, कायदे कानून याची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तुम्हाला फक्त महाराष्ट्र राज्य सहकार अधिनियम व बहुराज्य सहकारी संस्था कायदा फक्त माहिती असून चालत नाही. तुम्हाला इन्कम टॅक्स ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग, आर्थिक व्यवहार संदर्भातील रिझर्व्ह बँकेचे वेळोवेळी निघालेले आदेश व इतर आर्थिक व्यवहार संदर्भातील संपूर्ण भारतीय कायदे माहिती असणे आवश्यक आहे व त्याची पूर्तता करणे बंधनकारक आहे. आम्ही ग्रामीण भागात आर्थिक सेवा देतो. ज्यांना बँक लोन देऊ शकत नाही त्यांना आम्ही लोन देतो, म्हणून आम्ही शासकीय यंत्रणेला सभासदांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती देणार नाही. अशा प्रकारचा बचाव म्हणजे कायद्याचे विरोधातील कृती आहे. आज चुकीचे लोन प्रकरणामुळे पतसंस्था अडचणीत येतात व त्यातून गुंतवणूकदारांची फसवणूक होते. राज्यभरात हजारो कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे व नगर जिल्ह्यातही होत आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेनं नियम पायदळी तुडवणाऱ्या वित्तीय संस्था यांना कायद्याचा बडगा उभारणे व नियमाच्या चौकटीत काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणे हे खूप गरजेचे आहे. अशोक खरात प्रकरणाने फक्त महिलांचे लैंगिक शोषणच केले नाही तर शासकीय नियमांना तिलांजली देणाऱ्या व्यवस्थेचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला आहे. त्यामुळे अशोक खरात व त्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या प्रत्येक यंत्रणेविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. सिस्पे, इन्फिनिटी बिटकॉइन, समर्थ क्रॉप शेअर बाजार गुंतवणुकीच्या बहाण्यानं हजारो कोटींची फसवणूक ताजी असतानाच आता अशोक खरात यांच्यामुळे एक नवीन स्कॅम उघडकीस आला आहे. त्याकडेही अधिक गांभीर्यानं पाहिले पाहिजे. धन्यवाद.